Welcome to Swayam Learning Point. We teach how to learn. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शब्दसिद्धीचा पुढचा भाग घेऊन भेटतो आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की शब्द म्हणजे काय होते, शब्द आपण व्यवहाराच्या ह्याच्यामध्ये वापरतो. संवाद चांगला व्हावा म्हणून आपण शब्दांचा वापर करत असतो, शब्दांची देवाणघेवाण करत असतो, हो की नाही. आणि त्याचे काल तुम्हाला प्रकार हे समजले असतील. त्यामध्ये आपण काल सिद्ध शब्द बघितले. जेव्हा दळणवळण वाढतं तेव्हा काय होतं, शब्दांची देवाणघेवाण सुद्धा वाढते आणि अनेक शब्द आपण काय करत असतो, इतर भाषेतले आत्मसात करतो आणि जसेच्या तसे वापरायला लागतो. काल यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं तर मजा आली होती ना. विविध शब्द बघून तुम्हाला अनेक भाषांमधले शब्द आपण काय केले, आपलेच म्हणून वापरले आणि त्याचा वापर तसाच चालू आहे. अनेक शब्दांचा शोध लावतो आपण, बनवतो आपण शब्द आणि आपली शब्द संपत्ती वाढवत असतो. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय बघितलं होतं, तर सिद्ध शब्द बघितलं. ते सिद्ध शब्द म्हणजे काय, मुळातच धातू रूपात असणारे शब्द आहेत आणि त्याचे प्रकारही बघितले, म्हणजे तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि परभाषीय शब्द. संस्कृत मधून आलेले शब्द, संस्कृत मधून येऊन परत त्यांच्या स्वरूपामध्ये बदल झालेले शब्द. देशी शब्द म्हणजे आपलेच बोली भाषेतले शब्द होते आणि परभाषीय शब्द म्हणजे काय होतं, तर परदेशातले किंवा परप्रांतातले असे शब्द होते. आणि त्या व्हिडिओमध्ये तुमच्या शब्द संपत्तीमध्ये खूप मोठी भर पडली असावी अशी अपेक्षा करते. आज मात्र आपण शब्द सिद्धीचा पुढचा प्रकार बघणार आहोत, ते म्हणजे साधित शब्द. तर साधित शब्द म्हणजे काय आहे हे खूप महत्वाचं आहे, कारण की आता इथून पुढे मात्र तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने फोकस करायचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. हे घटक तुम्हाला परीक्षेला येणारे असे घटक आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. साधित शब्द म्हणजे काय आहे, मुळात शब्दसिद्धीचा दुसरा प्रकार म्हणजे साधित शब्द आहे. साधित शब्द म्हणजे काय आहे, तर सिद्ध शब्दाला म्हणजेच धातूच्या पूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय लागून साधित शब्द तयार होतात. शब्द आहे, शब्दाच्या पूर्वी किंवा शब्दाच्या नंतर जर शब्द लागले तर ते उपसर्ग किंवा प्रत्यय म्हणवले जातात. जसं की इथे आपण बघूया, हा एक शब्द आहे आणि कुठलाही शब्द तुम्ही इकडे वापरू शकता ज्याच्या ह्या बाजूला आणि या बाजूला इकडे असतो उपसर्ग आणि इकडे असतो प्रत्यय. म्हणजे बेसिकली छोटीशी ट्रिक आहे, त्याच्यावरतीच सगळा प्रश्न अवलंबून असणार आहे. पण ही माहिती मिळणं गरजेचं आहे की कधी कधी कन्फ्युजन होतं, हा प्रत्यय आहे का उपसर्ग आहे, बरोबर ना. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात येणं गरजेचं आहे की शब्द त्याच्या या बाजूला जो शब्द लागतो तो म्हणजे उपसर्ग असतो किंवा त्या बाजूला जो शब्द लागतो तो प्रत्यय असतो. तर आज आपण साधित शब्दांचे प्रकार बघणार आहोत. जसं की उपसर्ग घटित शब्द आहेत, प्रत्यय घटित शब्द आहेत, अभ्यस्त शब्द आहेत आणि सामासिक शब्द आहेत. त्यातील सामासिक शब्दांचा आपला अभ्यास पूर्ण संपलेला आहे. सगळे सामासिक शब्द तुम्ही बघितले, समास बघितलेले आहेत, त्याच्यावर अवलंबून असणारे. तर सामासिक शब्द आपले सगळे व्हिडिओ संपलेत. आता मात्र आपल्याला महत्वाचे घटक अभ्यासायचे आहेत, उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त शब्द. त्यात आज तुम्हाला उपसर्ग घटित शब्दांची ओळख करून देते. उपसर्ग घटित शब्द म्हणजे बेसिकली तर नॉलेज येतं तुम्हाला ह्या स्ट्रक्चरवरनं किंवा ह्या डायग्राम वरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की शब्दाच्या या बाजूला लागलेला जो शब्द असतो, कुठलाही एक शब्द किंवा अनेक शब्द आपण जोडतो आणि तिथून काय होतात, उपसर्ग घटित शब्द तयार होतात. म्हणजे मूळ शब्दांच्या आधी हा मूळ शब्द समजा आणि त्याच्या आधी मूळ शब्दांच्या आधी एक किंवा अधिक अक्षरे लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द असं म्हणतात. शब्दाच्या या बाजूला म्हणजे मूळ शब्दाच्या आधी एक किंवा अधिक शब्द जोडले जातात आणि तिथून काय तयार होतो, उपसर्ग घटित शब्द तयार झालेला असतो. तर ही व्याख्या झाली उपसर्ग घटित शब्दांची. त्याचे सुद्धा परत पॅटर्न्स आहेत, वेगवेगळे प्रकार नाही पण पॅटर्न्स आहेत त्याचे, की संस्कृत उपसर्ग घटित शब्द आहेत किंवा मराठी उपसर्गयुक्त असे शब्द आहेत किंवा फारसी अरबी उपसर्गयुक्त शब्द आहेत. हे आपल्याला बघितलंच पाहिजे,
का बरं? कारण की ह्या शब्दांची ओळख होणं गरजेचं आहे. हा उपसर्ग कुठल्या भाषेतला आहे ते जरी नॉलेज नसलं तरी पण ह्या उपसर्गांची यादी आपल्याकडे असेल तर उपसर्ग घटित शब्द ओळखायला आपल्याला सोपं होणार आहे. जसं अव्ययभाव समस्येच्या वेळेस पण तुम्हाला ह्या सगळ्या उपसर्ग किंवा ह्या सगळ्या गोष्टींची ओळख झालेली होती. तर आता मात्र उपसर्ग घटित शब्द बघताना संस्कृत उपसर्गयुक्त शब्द, मराठी उपसर्गयुक्त शब्द आणि फारसी किंवा अरबी उपसर्गयुक्त शब्द तुम्हाला बघायचे आहेत. तर ते मात्र काळजीपूर्वक बघणार आहे. बघूया तर मग पुढील शब्द आपण इथे उपसर्ग घटित शब्द आपण बघतो आहोत. साधित शब्दाचा प्रकार आपण पहिला बघतो आहोत. उपसर्ग जो की शब्दाच्या ह्या बाजूला म्हणजे सुरुवातीच्या आधीच्या बाजूला लागतो तिकडे एक शब्द लागू शकतो किंवा अनेक शब्दही लागू शकतात. तर ते कसे आहेत बघा. त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत. संस्कृत भाषेतून आलेले, मराठी भाषेतले आणि फारसी आणि अरबी भाषेतले जे उपसर्ग आहेत ते लागून कसे शब्द तयार होतात. ब्रॅकेटमध्ये तुम्हाला त्या शब्दाचा त्या उपसर्गाचा अर्थ सुद्धा दिलेला आहे. म्हणजे त्याच्यावरनं आपल्याला शब्दाचा अर्थ लावता येऊ शकतो आणि हा उपसर्ग आहे हे ओळखता येऊ शकतात. तर बघूया संस्कृत मधील काही उपसर्ग आहेत ते इथे काही तुम्हाला दिलेले आहेत. खाली जे शब्द दिलेले आहेत ते बघून तुम्हाला याच्यावरनं उपसर्ग घटित शब्द तयार करायचे आहेत. हे तुमच्यासाठी महत्वाचं असं काम आहे, बरोबर की नाही? मी सगळं दाखवून आणि मी सगळं इथे समजावून देऊन उपयोग होणार नाही. तर तुम्हाला सुद्धा थोडासा अभ्यास करावा लागेल. त्यामुळे सुरुवातीचे जे उपसर्ग दिलेले आहेत किंवा शब्द दिलेले आहेत ते लावून तुम्हाला शब्द तयार करायचे असणार आहेत. तर कुठले उपसर्ग आहेत बघा बरं संस्कृत मधले. अव, आ, उत, दूर, नीर, नी, प्रति, सु. लगेच तुम्हाला उपसर्गाचे खालचे प्रकार बघितल्यानंतर लक्षात येईल की आपल्याला ह्याच्यावरनं अनेक शब्द बनवता येतील ज्यांचा अर्थही तुम्हाला समजू शकतो कारण की ते रोजच्या वापरातले शब्द असतील. तर इथे काही उपसर्ग दिलेले आहेत जे की संस्कृत भाषेतले उपसर्ग आहेत आणि त्यांचा अर्थही दिलेला आहे ज्याच्यावरून आपल्याला शब्दाचा पण अर्थ कळतो आणि शब्द कुठे वापरायचा हे पण लक्षात येतं. पहिला उपसर्ग आहे संस्कृत मधला तो म्हणजे अति. अति म्हणजे फार किंवा पलीकडे. तर इथे तुम्ही शब्द बघू शकता त्याच्यापासून तयार झालेले अतिशय, अत्यंत, अतिक्रमण, अतिप्रसंग. आता हा शब्द कुठे आहे? शब्दाच्या ह्या बाजूला आहे. तुम्ही बघू शकता अत्यंत मध्ये सुद्धा अति ह्या शब्दाचा वापर केलेला आहे, ह्या उपसर्गाचा वापर केलेला आहे. असे जे शब्द आहेत ते थोडेसे काय असतात कन्फ्युजन करणारे असतात की त लावलेला आहे शेवटी म्हणून हा प्रत्यय घटित समजावा की अत्यंत मध्ये अति हा शब्द समाविष्ट आहे म्हणून हा उपसर्ग घटित समजावा. तर असे शब्द तुम्हाला अध्ययन करणं गरजेचं आहे. अत्यंत हा सुद्धा उपसर्ग घटित शब्द आहे आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं असणार आहे. पुढे अधि. अधि म्हणजे काय आहे तर मुख्य किंवा श्रेष्ठ. अधिपती, अध्यक्ष, अधिकार, अध्ययन हे सगळे शब्द आपण अधिपासून बनवले. तुम्ही अजून शब्द बनवू शकता जे तुम्हाला आठवतात किंवा तुम्हाला लक्षात आहेत किंवा आतापर्यंत तुमच्या वाचनामधून गेलेले आहेत. तर अशा शब्दांचा संग्रह करून ठेवायचा आहे जेणेकरून की एकदा हे शब्द आपल्याला वापरायचे कसे हे कळतील. आणि महत्वाची गोष्ट की परीक्षेसाठी हा प्रश्न महत्वाचा आहे. प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द तुम्हाला दिलेले असतात आणि त्याची वेगवेगळी कॅटेगरी करून तुम्हाला 2 मार्क मिळवायचे असतात. त्यामुळे उपसर्ग घटित शब्द आपण बघतो आहोत. इथे तुम्ही अधि ह्या शब्दाला बघितलं ज्याचा अर्थ मुख्य किंवा श्रेष्ठ आहे. अधि इथे अध्यक्ष मध्ये सुद्धा अधि समाविष्ट आहे. अधिकार, अध्ययन मध्ये सुद्धा अधि समाविष्ट आहे. तर अशा प्रकारे हे सगळे शब्द काय आहेत तर संस्कृत उपसर्ग घटित शब्द आहेत. अनु या शब्दाकडे बघूया. अनु म्हणजे मागून किंवा सारखे. अनुकरण, अनुक्रम, अनुभव, अनुवाद हे शब्द वापरलेत ना बरेचदा. आणि अनु हा काय आहे इथे शब्दाच्या आधी लावलेला उपसर्ग आहे. परा बघा उलट किंवा परत. पराजय, पराक्रम, पराभव हे सगळे शब्द तुम्हाला कुठून मिळाले तर संस्कृत उपसर्ग लावून संस्कृत भाषेतील शब्द वापरून तुम्ही इथे काय केले संस्कृत उपसर्ग घटित शब्द तयार केले जे की मराठीमध्ये आपण वापरतो. म्हणजे आपण मुळात ही शब्दसिद्धी जी शिकायला सुरुवात केलेली होती ती कशासाठी शिकायला सुरुवात केली तर आपला शब्दांचा संग्रह वाढवण्यासाठी. आपला शब्द संग्रह का वाढावा तर आपल्याला संवाद कौशल्य चांगलं यावं किंवा आपलं रायटिंग स्किल ते कौशल्य चांगलं व्हावं यासाठी आपण शब्दांचा संग्रह वाढवत असतो. आणि
आता हे शब्द तुमच्या लक्षात आलेले आहेत, हे शब्द तुम्हाला वापरता पण आले पाहिजेत. पुढे मराठी उपसर्ग घटित शब्द बघूया. हे संस्कृत शब्द घेऊन आपण काय केले होते, संस्कृत उपसर्ग घटित शब्द तयार केले. मराठी उपसर्ग घटित शब्द बघूया. हे फक्त नॉलेज म्हणून तुम्हाला आत्मसात करायचं आहे. परीक्षेला प्रश्न कसा येईल, तर सरळ सरळ शब्द येतील आणि त्यातले वेगवेगळे कॅटेगरी तुम्हाला करायची असेल. म्हणजे 3 कॉलम दिलेले असतील आणि त्याच्यामध्ये मग उपसर्ग घटित कुठले आहेत, प्रत्यय घटित कुठले आहेत आणि अभ्यस्त कुठले आहेत ते तुम्हाला लिहायचं असणार आहे. तर आता मराठी उपसर्ग कुठले कुठले आहेत बघा. अद, अव, फट, भर असे अनेक शब्द काय असणार आहेत, मराठी उपसर्ग आहेत आणि हे उपसर्ग लावून तुम्हाला शब्द तयार करायचे आहेत. काही उपसर्ग लावून मी शब्द तयार करून दिलेले आहेत. इथे पहिला जर शब्द बघितला मराठी उपसर्गामधला तर अ किंवा अन असं दोन्ही वापरतो आपण. म्हणजे काय असतो, अभाव, अजाण, अबोल, अनोळखी. बोलण्याचा अभाव असणाऱ्या व्यक्तींना आपण अबोल म्हणत असतो. ओळख नसणाऱ्या व्यक्तींना, ओळखीचा अभाव असणाऱ्या व्यक्तींना आपण अनोळखी म्हणत असतो. तर अशा प्रकारे जाण नसणारा असा कोण असतो, तर अजाण असतो. अ किंवा अन असे शब्द आपण मराठी उपसर्ग म्हणून वापरतो आहोत. आड म्हणजे काय आहे, लहान. तर इथे आडनाव, आडवाट, आडकाठी हे शब्द कशापासून तयार झाले, तर ह्या आड मराठी उपसर्गापासून तयार झालेले शब्द आहेत. नि म्हणजे काय, नसलेला. निरोगी, निनावी, निकामी हे सगळे शब्द आपले मराठी उपसर्ग घटित आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे ह्याच प्रकारे तुम्हाला हे उपसर्ग लावून अनेक शब्द तयार करायचे आहेत. शब्दसंग्रह तुमचा वाढवायचा आहे. पड हा शब्द बघा म्हणजे दुसरा. पडजीभ, पडसाद, पडछाया हे सगळे शब्द कशाच्या अंडरमध्ये येतात, तुमचे मराठी उपसर्ग ह्या कॅटेगरीमध्ये येतात. ह्या प्रकारामध्ये मोडतात तुमचे हे सगळे शब्द. बघतोय काय आपण, तर उपसर्ग घटित शब्द बघतो आहोत. उपसर्ग घटित शब्दामधला हा दुसरा प्रकार तुम्ही बघितला, मराठी उपसर्ग घटित शब्द. त्यानंतर तिसरा जो आहे फारसी आणि अरबी उपसर्ग आपण बघणार आहोत. ज्याच्यामध्ये ह्याच्या आधी पण तुमची ह्या शब्दांशी थोडीशी ओळख झाली आहे. अव्ययभाव समासामध्ये दर, बे, सर, हर असे शब्द तुम्ही तिकडे पण बघितले होते. आणि अरबी आणि फारसी भाषा आता लक्षात येत आहे की मराठीच्या खूप जवळची अशी भाषा आहे किंवा ते शब्द आपण सहजपणे वापरतो आहोत. त्याच्यामध्ये जे शब्द इन्क्लूड केलेले आहेत, जे उपसर्ग तुम्ही बघता आहात इथे, ते म्हणजे ऐन. ऐन म्हणजे मुख्य किंवा पूर्ण. ऐन हंगाम, ऐन खर्च असे शब्द आपण वापरत असतो. तर ऐन हा शब्द जो आहे तो कुठला आहे, फारसी अरबी उपसर्ग असा शब्द आहे तो. कम, कम म्हणजे अपुरा किंवा कमी. कमजोर, कमकुवत हे शब्द ह्या कॅटेगरीमध्ये येतात. गैर म्हणजे वाचून किंवा विना. गैरहजर, गैरसोय, गैरशिस्त असे सगळे शब्द आपण मराठीत वापरत असतो. ना, नाराज, ना उमेद, ना पसंत. ना म्हणजे काय आहे, अभाव आहे कुठल्या तरी गोष्टीचा आणि त्याला आपण कुठल्या शब्दाला आपण असा उपसर्ग लावला की त्याच्यापासून शब्द तयार होतो. नाराज, ना उमेद, ना पसंत. असे अनेक शब्द जे आहेत ते काय आहेत, उपसर्ग घटित आहेत आणि हे परीक्षेला येत असतं. बेसिक डायग्राम तुम्हाला ड्रॉ करून दाखवली की शब्दाच्या ह्या बाजूला जेव्हा तुम्ही कुठला शब्द जोडणार आहात तेव्हा तो काय असतो, उपसर्ग असतो आणि त्याच्यापासून आपण उपसर्ग घटित शब्द तयार करत असतो. आता याच्या पुढचा प्रकार आपण बघणार आहोत, प्रत्यय घटित शब्द. प्रत्यय घटित शब्द सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहेत, ते आपण बघूया. तुम्हाला त्याची व्याख्या समजावून देते आणि शब्दही दाखवून देते. तर प्रत्यय घटित शब्द आपण बघणार आहोत. आता उपसर्ग घटित शब्द तुम्हाला समजले असतील, हो ना. आता प्रत्यय घटित शब्दांकडे येऊया. प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय आहेत, तर शब्दांच्या नंतर प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात त्यांना काय म्हणत असतो आपण, प्रत्यय घटित शब्द असं म्हणत असतो. शब्द आहे आणि त्याच्या पुढे एखादा प्रत्यय लागतो किंवा एखादा शब्द आपण जोडतो त्याला काय म्हणतो आपण, प्रत्यय घटित शब्द असं म्हणत असतो. तर प्रत्यय घटित शब्दांचे सुद्धा परत प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा परत उपप्रकार आहेत. संस्कृत, फारसी, अरबी भाषेशी आपली ओळख झालेली आहे आणि त्या प्रत्येक भाषेमधनं उपसर्ग पण आले आणि प्रत्यय पण आलेले आहेत. तर बघूया आपण प्रत्यय घटित शब्दांचे 2 प्रकार आहेत. परत एकदा पहिला जो प्रकार आहे तो आहे धातू साधित म्हणतो आपण शब्दांना त्या, किंवा कृदंत शब्द असं म्हणतो आपण. धातू साधित शब्द किंवा कृदंत शब्द आपण त्यांना म्हणत असतो.
धातुसाधित शब्द किंवा कृदंत शब्द म्हणजे काय आहेत, तर धातूंना प्रत्यय जोडून जे शब्द तयार होतात त्यांना काय म्हणतात, म्हणजे ओरिजिनल शब्दाला, मूळ शब्दाला प्रत्यय लागला आणि त्याच्यापासून जो शब्द तयार झाला त्याला आपण काय म्हणतो, कृदंत शब्द म्हणतो किंवा धातुसाधित शब्द म्हणत असतो. मूळ शब्दाला किंवा धातूला जेव्हा प्रत्यय लागतो, म्हणजे त्या शब्दाच्या पुढे एखादा दुसरा शब्द लागतो, प्रत्यय लागतो, त्याला आपण काय म्हणतो, कृदंत किंवा धातुसाधित शब्द असं म्हणत असतो. आणि त्याच्यामध्ये पण मग प्रकार आहेतच, जसं आता आपण उपसर्ग मध्ये बघितले की संस्कृत उपसर्ग, मराठी उपसर्ग किंवा फारसी अरबी उपसर्ग लागून शब्द तयार होतात. तसेच इथे सुद्धा धातुसाधित मध्ये किंवा कृदंत मध्ये सुद्धा संस्कृत उपसर्ग लावून तयार झालेले किंवा मराठी प्रत्यय लावून संस्कृत प्रत्यय लावून तयार झालेले किंवा मराठी प्रत्यय लावून तयार झालेले असे शब्द आहेत. कृदंत शब्दामध्ये परत हे दोन प्रकार आहेत, संस्कृत प्रत्यय लावून बनलेले आणि मराठी प्रत्यय त्यापासून बनलेले असे धातुसाधित किंवा कृदंत शब्द आहेत. तर अशा प्रकारे हा प्रत्यय घटितचा पहिला प्रकार होता. मूळ शब्दाला जेव्हा आपण प्रत्यय लावतो तेव्हा त्याला म्हणतात धातुसाधित किंवा कृदंत शब्द. तद्धित शब्द बघा, आता इथे नाम, सर्वनाम, विशेषण आणि अव्यय यांना काही प्रत्यय लागत असतो. तुम्हाला ह्या बेसिक कन्सेप्ट माहिती आहेत ना, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रिया विशेषण, अव्यय, हो ना. शब्दांच्या जातीमध्ये तुम्ही हे बघितलेलं होतं. तर इथे तद्धित शब्दांच्या यादीमध्ये हे सगळे शब्द दिसतात आपल्याला. नाम, सर्वनाम, विशेषण आणि अव्यय. नाम म्हणजे एखाद्या वस्तूचं नाव असतं, सर्वनाम म्हणजे त्याच्याबद्दल त्याच्या ऐवजी आलेलं नाव असतं, विशेषण म्हणजे त्याच्याबद्दल अधिक माहिती दिलेली असते आणि अव्यय शब्दांना जोडणारे असे अव्यय असतात. तर अशा प्रकारे तद्धित शब्द म्हणजे काय आहेत, तर तद्धित प्रत्यय घटित शब्द काय असतात, तर नाम, सर्वनाम, विशेषण आणि अव्यय यांना काही प्रत्यय लागतात आणि त्यापासून काही शब्द तयार होतात. त्यांना काय म्हणतो आपण, तद्धित शब्द असं म्हणतो. इथे तद्धितांचे पण परत उपप्रकार आहेत. संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेले, मराठी प्रत्यय लागून तयार झालेले आणि फारसी प्रत्यय लागून तयार झालेले. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे शब्द दिसतील, संस्कृत, मराठी, अरबी, फारसी, हो की नाही. आणि आता ते आपल्या जवळचे झालेले आहेत. तर परत एकदा समजून घ्या, कृदंत म्हणजे काय आहे, तर धातूला किंवा मूळ शब्दाला प्रत्यय लागतो तेव्हा तो कृदंत शब्द तयार होतो. आणि तद्धित शब्द केव्हा तयार होतो, तर नाम, सर्वनाम, विशेषण, अव्यय यांच्यापैकी कोणाला तरी प्रत्यय लागतो आणि तिथे काय होतो, तद्धित शब्द तयार होतो. याच्यात पण संस्कृत, फारसी आणि अरबी शब्दांची, अरबी नाहीये तिथे, पण संस्कृत, मराठी, फारसी या शब्दांची यादी तुम्हाला भेटणार आहे. इथे सुद्धा संस्कृत आणि मराठी प्रत्यय लागून तयार झालेले असे शब्द आहेत. तर यांची यादी बघूया. आज परत एकदा तुमच्या शब्दांमध्ये भर पडणार आहे, अनेक शब्द तुम्हाला ओळखायला येणार आहेत. उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित. उपसर्ग जो की शब्दांच्या आधी लागलेला होता, प्रत्यय आता शब्दाच्या नंतर लागतो आहे. उपसर्गामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं की त्याच्या पण 3 प्रकार होते, मराठी, संस्कृत आणि फारसी, अरबी उपसर्ग लागून तयार झालेले. इथे मात्र धातुसाधित आणि तद्धित किंवा कृदंत आणि तद्धित असे शब्द आहेत आणि त्यांचे उपप्रकार आहेत. तर आता आपण यांची यादी बघूया की कुठले शब्द धातूंना प्रत्यय लागून तयार झालेले आहेत आणि कुठले शब्द नाम, सर्वनाम, विशेषण, अव्यय यांना लागून तयार झालेले असे प्रत्यय आहेत. तर बघतोय आपण प्रत्यय घटित शब्दांचे उपप्रकार. तुम्हाला आधी समजावून दिलं की कृदंत शब्द काय आहेत आणि तद्धित शब्द काय आहेत. यादी खूप मोठी आहे, त्या कारणास्तव आपण टेबल फॉर्म मध्ये याला मांडलेलं आहे. इथे आपण बघतो आहोत संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेले कृदंत शब्द, ज्याच्यामध्ये पहिला शब्द आहे देय. देय उच्चारण करताना अ शेवटी स्वर तुम्हाला ऐकायला येत असेल, हो की नाही. आणि देय ह्या शब्दाला अप्रत्यय लागला आणि देय हा शब्द तयार झाला. असे 2 शब्द तुम्हाला दिलेले आहेत, चोर आणि देव. तुम्ही असे अनेक शब्द शोधू शकता, आठवू शकता, लक्षात घेऊ शकता की असे आपण कोणकोणते शब्द शिकलेलो होतो, हो की नाही. आणि तुमची यादी इथे तुम्ही तयार करायची आहे. लेखक हा शब्द बघा, लेख या शब्दाला अक हा प्रत्यय लागला जो की संस्कृत प्रत्यय आहे आणि लेखक हा शब्द तयार झाला. रक्षक, पालक आणखी उदाहरण तुमच्यासाठी. तर तुम्ही याचं विभक्ती करू शकता आणि बघू शकता की कसा अक हा प्रत्यय याला लागलेला आहे. पुढचा शब्द आहे पालन. पाल अधिक अन असं आपण त्याचं संधी करू शकतो. पाल या शब्दाला अन हा प्रत्यय लागला
आणि इथे पालन हा शब्द तयार झाला. चरण, नयन हे आणखी उदाहरणं. वेदना हा शब्द बघा, वेद आणि त्याला अना हा प्रत्यय लागला, जो की संस्कृत प्रत्यय म्हणून वापरला जातो. हा कृदंत शब्द आहे, संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेला कृदंत शब्द आहे. वेद अना, वेदना. तसं तुलना, कल्पना, तुम्ही अजून विचार करून शब्द ऍड करू शकता त्याच्यामध्ये. पुढचा शब्द आहे श्रवणीय. श्रवणीय मध्ये काय, श्रवण हा मूळ शब्द आहे आणि त्याला अनीय हा संस्कृत प्रत्यय लागला आणि त्याच्यापासून माननीय, रमणीय अजून असे आणखी 2 शब्द तुम्हाला उदाहरण म्हणून दिलेले आहेत. श्रवणीय हा शब्द इथे तयार झालेला आहे. ही यादी खूप मोठी आहे, आपल्याला अनेक अजून संस्कृत प्रत्यय बघायचे असणार आहेत, ती यादी तुम्हाला मिळेलच. पण सध्या तरी तुम्हाला ह्या प्रत्ययांवरनं लक्षात येत असेल की कसे शब्द तयार होतात. शब्दाच्या या बाजूला आपण काय लावत असतो, प्रत्यय लावत असतो, शब्द जोडत असतो आणि त्यापासून प्रत्यय घटित शब्द आपण तयार करत असतो. पुढचे जे प्रत्यय आहेत ते मराठी प्रत्यय आहेत, जे आपल्या भाषेतले शब्द आहेत. आणि लढाऊ हा शब्द इथे तुम्ही बघू शकता. लढ हा मूळ शब्द आहे आणि त्याला आऊ हा प्रत्यय लागला. टाकाऊ, शिकाऊ, आगाऊ, तुम्ही खूप सारे शब्द बनवू शकता. तुम्ही हुशार आहात आणि यादी तुमची मोठी बनणार आहे. आज बरेच प्रत्यय तुम्हाला लक्षात आले, उपसर्ग सुद्धा तुम्हाला लक्षात आलेले आहेत. पुजारी मध्ये बघा, पूज हा शब्द आहे तो मूळ शब्द आहे, त्याला आरी हा शब्द लागला, प्रत्यय लागला आणि पुजारी हा शब्द तयार झाला. आणखी उदाहरणं रंगारी आणि पिंजारी, तुम्ही शोधा बरं आणखी कुठली उदाहरणं तुम्ही बनवू शकता. लाजाळू, लाज हा मूळ शब्द, आळू हा त्याला प्रत्यय लागला, जो की मराठी प्रत्यय आहे आणि इथे शब्द तयार झाला लाजाळू. आणखी उदाहरणं झोपाळू आणि कनवाळू, तुम्ही तयार करा पुढचे शब्द. चकचकीत, चकचकीत मध्ये चकचक हा एक शब्द आहे आणि त्याला ईत हा प्रत्यय लागला, जो की मराठी प्रत्यय आहे आणि त्याच्यापासून शब्द तयार झाला चकचकीत. उदाहरण आहे लखलखीत. आणखी दुसरं, आता तुम्ही सांगा दुसरं तुम्ही कुठली उदाहरणं देऊ शकता, त्याप्रमाणे तुम्ही ती यादी वाढवायची आहे. तर अशा प्रकारे हे कृदंत शब्द आणि त्याचे पॅटर्न तुम्हाला इथे दिसत आहेत, ते तुम्ही वहीमध्ये लिहिणार आहात. अशाच टेबल फॉर्म मध्ये लिहा किंवा तुमची यादी मोठी होत असेल तर तुम्ही शब्द ऍड करत चला त्याच्यामध्ये. अशा प्रकारे हा शब्द, हा प्रत्यय, हे उदाहरण आणि ही आणखी दुसरी उदाहरण आहेत. अशा प्रकारे टेबल बनवा आणि छान प्रकारे लिहा तुमच्या वहीमध्ये. पुढे तद्धित शब्द आपण बघूया. तद्धित शब्द म्हणजे काय तुम्हाला आता कळलं असेल की नाम, सर्वनाम, विशेषण किंवा अव्ययांना आपण प्रत्यय जोडतो आणि त्यापासून काही शब्द तयार करतो, तर ते असतात तद्धित शब्द. इथे बघा मासिक हा शब्द आहे, ज्याचा ओरिजिनल शब्द आहे. ह्या शब्दांमध्ये काही शब्द विशेषण असू शकतात, काही नाम असू शकतात, काही अव्यय असू शकतात आणि त्याप्रमाणे त्यांना प्रत्यय लागतो आणि तिकडे तद्धित शब्द तयार होतात. मासिक, मास आणि इक हा प्रत्यय लागलेला आहे, वाचिक, कायिक, त्याची आणखी उदाहरणं आहेत. आनंदित हा शब्द बघा, आनंद अधिक इत म्हणजे आनंदित, असं दुःखित, श्रापित, वंचित अजून तुम्ही शब्द तयार करू शकता. इथं प्रत्यय लावलेला आहे. ह्याच्यापैकी हे जे शब्द आहेत ते कदाचित विशेषण असू शकतात, नाम असू शकतात, सर्वनाम असू शकतात किंवा अव्यय हे असू शकतात. राजकीय हा शब्द बघा, राज आणि कीय हा प्रत्यय लागला, राजकीय शब्द तयार झाला. परकीय आणि स्वकीय आपण 2 उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्या आधी नवीन हा शब्द राहिला होता आपला नव आणि इन. इन हा प्रत्यय लागला नव या शब्दाला. शालीन आणि कुलीन ही त्याची आणखी उदाहरणं तुम्हाला इथे दिलेली आहेत. पुढचा शब्द आहे मित्रत्व. सहजच लक्षात येते की त्व हा काय लागलेला आहे, तिथे प्रत्यय लागलेला आहे. मित्र या शब्दाला त्व हा प्रत्यय लागला आणि मित्रत्व हा शब्द तयार झाला. बाकी उदाहरण त्याची जडत्व, महत्व तुम्हाला लक्षात येतीलच की बाकीची उदाहरणं काय असू शकतात. तर अशी ही आपली यादी आज शब्दांची मोठी होत चालली आहे. अनेक शब्दांची आपल्या शब्द संपत्तीमध्ये भर पडत चालली आहे. सुरुवातीला आपण सिद्ध शब्द बघितले, आता साधित शब्द बघत आहोत. साधित शब्दांमध्ये पण आपण उपसर्ग घटित शब्द बघितले, आता प्रत्यय घटित शब्द बघत आहोत. प्रत्यय घटित शब्दामधला आपले तद्धित शब्द बघणं चालू आहे. याच्यामध्ये आता मराठी प्रत्यय लावून आपण कसे शब्द तयार केले बघा बरं. तर मराठी प्रत्यय लावून कुठले शब्द तयार झाले बघा. वेडा, वेडामध्ये काय आहे, आ, ऐकायला आलं ना, तर त्याच्यामध्ये वेड आणि आ, तर हा प्रत्यय लागलेला होता. आ हा प्रत्यय लागून वेडा हा शब्द तयार झाला, जो की मराठी प्रत्यय होता.
आ हा प्रत्यय किंवा अ हा प्रत्यय आपल्याला सगळ्याच भाषांमध्ये ऍड झालेला दिसेल. ठेवा, ठेचा ही काय आहे, आणखी उदाहरणं आहेत. लढाई हा शब्द बघा, लढ आणि आई. तर तुम्ही इथे बघू शकता शिलाई, खोदाई हे त्याची आणखी उदाहरणं. सावकारी, सावकारीमध्ये सावकार हा शब्द झाला ओरिजिनल, तो नाम, सर्वनाम, विशेषण किंवा त्याच्यामध्ये आपल्याला फार डीप मध्ये जायचं नाही, कारण की आपल्याला महत्वाचं काय आहे की प्रत्यय शिकणं गरजेचं आहे, प्रत्यय लक्षात येणं गरजेचं आहे. सावकार ही, सावकारी, आणि पुढे तुम्हाला दोन शब्द दिलेत, लाकडी आणि पितळी. शेतकरी हा शब्द बघा, शेतकरी, शेत ह्या शब्दाला लागला करी हा प्रत्यय आणि शेतकरी हा शब्द तयार झालेला आहे. आणि बाकी उदाहरणं भाडेकरी असतील किंवा वारकरी असतील, तुम्ही अजून शब्द तयार करा. तर अशा प्रकारे आपले तद्धित शब्द संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेले बघितले, मराठी प्रत्यय लागून तयार झालेले, आणि आता फारशी प्रत्यय लागून तयार झालेले शब्द तुम्ही बघू शकता. इथे थोडीच उदाहरणं दिलेली आहेत, मी तुम्हाला त्याची यादी पाठवेल. इथे तुम्ही प्रत्यय बघू शकता. गार हा प्रत्यय फारसी आहे, दार हा प्रत्यय फारसी आहे, खोर हा प्रत्यय फारसी आहे. अनेक प्रत्यय आहेत, त्याची यादी मिळेलच तुम्हाला. जादूगार, जमीनदार, भांडखोर हे सगळे शब्द काय आहेत, तर फारसी प्रत्यय लागून तयार झालेले असे शब्द आहेत. तर अशा प्रकारे आज आपण काय शिकलो बरं, उपसर्ग घटित शब्द आणि प्रत्यय घटित शब्द. बेसिक डायग्राम लक्षात ठेवायची, उपसर्ग शब्दाच्या या बाजूला लागतो, प्रत्यय या बाजूला लागतो. तुम्ही जसं बोर्ड वरती बघितलेलं होतं त्याप्रमाणे शब्दाच्या या बाजूला जर कुठला शब्द ऍड झालेला असेल तर तो असतो उपसर्ग घटित, या बाजूला जर शब्द ऍड झालेला असेल तर तो असतो प्रत्यय घटित. अशा प्रकारे आपण आधीच्या व्हिडिओपासून आपल्या शब्द संपत्तीमध्ये भर टाकत आलेलो आहोत. मुळात आपले शब्द कुठले, बाहेरचे शब्द कुठले याचं नॉलेज घेतलं, आणि आज आता आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असे दोन घटक आपण शिकलो, प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित. आता एकच घटक शिल्लक राहिलेला आहे, तो म्हणजे अभ्यास. तर त्यामध्ये पण प्रकार आहेत, ते पण छान आहेत, आणि असे शब्द तुम्हाला ऐकायला वाचायला आवडतील. तर हे कसं वाटलं तुम्हाला, प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित? आवडलं ना? परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. तुम्हाला प्रश्न कॅटेगरी करण्यासाठी येतो, वेगवेगळ्या कॉलम मध्ये तुम्हाला हे शब्द टाकायला येतात, तर तुम्हाला हे शब्द शोधता आले पाहिजेत. बेसिक नॉलेज आज तुम्हाला या शब्दांबद्दलचं मिळालं असेल. उपसर्ग कुठे असतो आणि प्रत्यय शब्दाच्या कुठे असतो हे लक्षात ठेवून तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. अशा प्रकारे आज आपण साधित शब्दांबद्दल हे ऐकलं, आणि हे शब्द कळाले असतील तर लाईक करा. थँक्यू.